आज 10 वर्षानंतर परत आमच्या शहरात आलो होतो, कारण नोकरीमुळे मी, आई बाबा, बायको आणि मुलगा दुसरीकडे राहत होतो. पण आता माझी बदली या शहरात झाली होती, त्यामुळे आता आम्ही आमच्या घरी राहायला आलो होतो. घराची पेंटिंग वगैरे झाली होती, पण आता घरचे सर्व व्यक्ती सामान लावण्यात व्यस्त होते. आणि यातच काही दिवस निघून गेले. एक दिवस बाबा आपला फोटोचा अल्बम बघत होते आणि म्हणाले, बरेच दिवस झाले दीपकसोबत भेट झाली नाही, म्हणून माझी अशी इच्छा आहे की तू एकदा त्याच्याकडे जाऊन ये. मी बाबांना हो म्हणालो. दीपक म्हणजे माझ्या बाबांचा मित्र, लहानपणीचा. लहानपणी बाबा मला नेहमी त्यांच्याकडे घेऊन जात होते, पण त्यानंतर बाबांना पण जॉब लागली आणि आम्ही हे घर सोडले. काही दिवसानंतर मी दीपक काकाकडे पोचलो, पण जेव्हा मी तिथे पोचलो तेव्हा मला तिथे बघून फार आश्चर्य वाटले, कारण जेव्हा लहानपणी मी तिथे जात होतो तेव्हा ते फार चांगले घर होते. सर्वीकडे नीटनेटक्या वस्तू आणि तिथे जाऊन मला फारच छान वाटायचे. पण आता येऊन बघितले तर ते घर फार परके होते. तिथली स्थिती बघून मला तर असे वाटले जणू या घरी कोणी राहतच नाही. मी दाराची बेल वाजवली आणि बघतो तर दीपक काकांनीच दार उघडले, पण आता ते म्हातारे झाले होते, त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुट्या होत्या. नजरसुद्धा कमजोर झाली होती. ते माझ्याकडे एकसारखे बघत होते. त्यानंतर मला म्हणाले, काय काम आहे? मी त्यांना म्हणालो, काका तुम्ही मला ओळखले नाही का? तर काका मला मान हलवून नाही म्हणाले. मी त्यांना म्हणालो, मी सचिन, रमेश काकांचा मुलगा आहे. आता काका माझ्याकडे एकसारखे बघू लागले आणि त्यानंतर त्यांनी एक स्माईल केली. तसेच मला आत बोलवले. काका म्हणाले, बराच वर्षानंतर तू आला आहे आणि आता तू तर फारच बदलून गेला आहे, त्यामुळे मी तुला ओळखले नाही. मी घराकडे बघितले तर असे वाटत होते जणू या घरी कोणीच राहत नाही, कारण अनेक वस्तू धुळीने खराब झाल्या होत्या. आता काका मला माझ्या बाबाबद्दल विचारू लागले. त्या दिवशी आम्ही बराच वेळ बोललो. त्यानंतर मी काकांना त्यांच्याबद्दल विचारले, तर काका म्हणाले, तुला तर माहीत आहे मला एक मुलगी होती, पण तिचे लग्न झाले आणि ती आता फार दूर राहते, त्यामुळे ती इकडे येऊ शकत नाही. तसेच काही वर्ष झाले तुझ्या काकूंचे सुद्धा निधन झाले आहे, त्यामुळे आता मी एकटाच घरी राहतो आणि माझ्याने सुद्धा जास्त कामे होत नाही. मी बराच वेळ त्यांच्यासोबत बोललो. काका म्हणाले, फार दिवसानंतर घरी कोणीतरी आले आहे, नाहीतर घरी आता फार कमीच लोक येतात. मुलगी वर्षातून 1-2दाच येते, त्यामुळे मी एकटाच राहतो. आज काकांनी आपल्या मनातल्या बऱ्याच गोष्टी मला सांगितल्या आणि मी आल्यामुळे त्यांना फार आनंद होत होता. खरं तर आज त्यांच्यामुळेच मी या पदावर होतो, कारण ते बाबांचे फार चांगले मित्र होते आणि त्यावेळी आमची परिस्थिती बरोबर नव्हती, पण ते आमची वेळोवेळी मदत करायचे. तसेच मला शिक्षणाबद्दल त्यांनीच मार्गदर्शन केले होते. तसेच मला त्यांनी काही पैसेसुद्धा दिले होते, त्यामुळे मी चांगले शिक्षणसुद्धा शिकलो. पण आज त्यांची स्थिती बघून मला फार वाईट वाटत होते, कारण एकेकाळी त्यांच्या घरी सर्वच गोष्टी होत्या. त्यांचे घर मोठे होते, घरी लागणाऱ्या वस्तू सर्व त्यांच्याकडे होत्या. त्यावेळी त्यांच्याकडे कशाचीच कमी नव्हती, पण आज बघितले तर ते एकटे पडले होते. मी घरी येऊन बाबांना सर्व गोष्टी सांगितल्या. बाबांना हे ऐकून फार वाईट वाटले आणि बाबा म्हणाले, मला सुद्धा माझ्या मित्राला भेटायचे आहे. नंतर मी बाबांना काकांकडे घेऊन गेलो. बाबांना बघून तर काका फार आनंदात दिसले. ते दोघे त्या दिवशी फार वेळ बोलले आणि आपल्या मनातल्या अनेक गोष्टी सांगितल्या. बाबा त्यांना म्हणाले की तू घाबरू नको, आता मी आलो आहे, त्यामुळे आता मी नेहमी तुला भेटत जाईल. तसेच माझा मुलगासुद्धा तुझ्याकडे येत जाईल आणि तुला कधीही काही लागले तर मला सांग. हे ऐकून तर काकांचा चेहरा फार पाहण्यासारखा होता. त्या दिवशी काकांनी आपल्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले, मुलगीसुद्धा माझ्याकडे येऊन बघत नाही आणि तिचे फोन येणे पण फार कमी झाले आहे, त्यामुळे आयुष्य रिकामे झाल्यासारखे वाटते. कारण तुला तर माहीत आहे, अगोदर या घरात फार आनंद वावरायचा, सर्वजण सोबत राहायचे, पण आता तर या घरात फक्त मीच राहतो आणि सर्वत्र काळोख पसरला आहे. तर बाबा म्हणाले, तू घाबरू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. बराच वेळ बोलल्यानंतर आम्ही जाऊ लागलो. तर जाताना काका म्हणाले, तू थांबला असता तर बरं झाले असते, कारण अनेक वर्षानंतर तुझी भेट झाली आहे आणि मला असे वाटते की तुझ्यासोबत अजून काही वेळ बोलावे. बाबा म्हणाले, ठीक आहे, मी तुझ्याकडे थांबतो. त्यानंतर मी त्यांच्यासाठी बाहेरून जेवण बोलवले आणि बाबा तिथे 2 दिवस राहिले. जेव्हा मी बाबांना घ्यायला गेलो तेव्हा तर काका मला फार आनंदात दिसत होते आणि त्यांचा आनंद बघून मला फार छान वाटत होते.
आता मी नेहमी काकांकडे जात असो. तसेच बाबासुद्धा नेहमी त्यांच्याकडे येणे जाणे करतात. त्यामुळे काकांना फार छान वाटतं. तसेच मी काकांना आपल्या घरी घेऊन आलो होतो. आता आमचे नाते अजूनच चांगले झाले आहे आणि आम्ही काकांकडे नेहमी जात असल्यामुळे काकांना फार चांगले वाटते. त्यांना आता एकटेपणा वाटत नाही. तसेच आता काही मदत लागली तर मी काकांची करतो. पण या सर्व गोष्टीमुळे काकांना जो आनंद झाला आहे तो आनंद बघून मला फार छान वाटते आणि काकांच्या आयुष्यात परत एकदा आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मित्रांनो, कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.